परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि जे वचन आहे आमोस याचा अध्याय 5 आणि वचन 4. आमोस चॅप्टर 5 वर्स 4. आमोस अध्याय 5 आणि वचन 4 या वेळामध्ये आम्ही वाचणार आहोत. पाच आणि वचन 4. कारण परमेश्वर इस्रायलच्या घराण्यास म्हणतो, मला शरण या म्हणजे वाचाल. आमेन आमेन. देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. या ठिकाणामध्ये प्रियांनो आमोसच्या या पुस्तकामध्ये जी वचने देव केलेली आहेत ही वचने आमच्या प्रत्येकांसाठी सुद्धा आहे आणि ही वचने विशेष स्वरूपाने परमेश्वर इस्रायल घराण्यासाठी देत आहे आणि आम्ही प्रत्येक जण आत्मिकरित्या इस्रायल घराण्याशी जोडलेले आहोत. हे नातं असं प्रस्थापित झालं की येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व जगासाठी सांडण्यात आलं आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तो प्रत्येक व्यक्ती तारला जातो आणि त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्या नाते संबंधामध्ये जोडल्या जातात. हालेलुया. सो आम्ही आत्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जोडल्या गेलेलो आहोत आणि म्हणून प्रियांनो आमच्या प्रत्येकांसाठी ही वचनं प्रभूने देव केलेली आहे. या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ही वचन आम्हाला सांगतं की आमोस याचा अध्याय 5 आणि वचन 4 मध्ये की परमेश्वर इस्रायलच्या घराण्यास म्हणतो, मला शरण याल म्हणजे वाचाल. शरण या. हालेलुया. कोणाला शरण जायचे? परंतु प्रियांनो अनेक वेळेस असं होतं की मनुष्य आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये तो आपलं जीवनक्रम जगत असताना तो विश्वासणारा असेल अविश्वासणारा असेल. प्रियांनो प्रत्येक व्यक्ती कधी कधी आपल्या जीवनामध्ये विश्वासणारा आपल्या समस्यांना आपल्या अडचणींना अनेक वेळेस व्यक्तींना गटाला किंवा तो आपल्या जीवनातील पदाला कधी कधी प्रियांनो तो आपल्या संपत्तीला तो सर्वस्वाने प्रियांनो समर्पित होतो किंवा तो शरण जातो. आणि अशा लोकांना प्रियांनो जे या सगळ्या गोष्टीला शरण जातात, जगिक गोष्टींना ते शरण जातात, प्रियांनो त्या व्यक्तीवरती त्या गोष्टीचा पगडा आम्हाला पाहायला मिळतो की तो व्यक्ती अभिमानी, तो व्यक्ती गर्विष्ठ, तो व्यक्ती प्रियांनो मनुष्याला न जुमावणारा, तो व्यक्ती परमेश्वराला न मानणारा असा व्यक्ती तो बनून जातो. म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे की परमेश्वराला जर शरण आम्ही गेलो तर नक्कीच तो व्यक्ती वाचल्या जाईल. हालेलुया. आता मग प्रश्न पडतो की म्हणजे मग आम्ही वाचला गेलो नाही का? हालेलुया. परमेश्वराने इस्रायल घराण्यालाच का बरं असं म्हणलं? कारण इस्रायल लोक हे परमेश्वराचे लोक आहेत. इस्रायल घराणे हे परमेश्वराचे लोक आहेत. आम्ही कोणाचे आहोत? हालेलुया. सो परमेश्वर बाकीच्यांचं त्याला घेणं नाही, जे त्याचे आहेत, जे त्याच्याशी जुडलेत त्या प्रत्येकांचं त्याला घेणं आहे. आणि परमेश्वराने आपल्या लोकांनाच या गोष्टी सांगितल्या की परमेश्वर इस्रायल घराण्याला म्हणत आहे की मला शरण या म्हणजे वाचाल. बाकीच्यांना सुद्धा ही संधी आहे. जो जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, येशू प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल करतो आणि जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं आणि प्रभूची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा, प्रत्येक व्यक्ती तारला जावा आणि पियानो तारण मिळाल्यानंतर आता त्या व्यक्तीने सर्वस्वाने प्रभूला शरण जाणं फार गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूया. आमोस याचा अध्याय 5 आणि वचन 14 आणि 15 मी वाचूया. आमोस चॅप्टर 5 वर्स 14 and 15. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील. हालेलुया. सो वाचावे म्हणून प्रियांनो परमेश्वर शरण यायला सांगत आहे. हालेलुया. आणि जर परमेश्वराची इच्छाच नसती की कोणी वाचावं तर परमेश्वराने असं म्हणलंच नसतं की मला शरण या. सो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जे जे लोक प्रियांनो परमेश्वराला शरण गेले त्या प्रत्येकांवरती परमेश्वराने कृपा केली.
हालेलुया. आणि जे शरण गेले नाही किंवा जे अभिमानी झाले, गर्विष्ठ झाले, अशा प्रत्येकांचा नाश परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये करून टाकला. याचं एक मोठं ज्वलंत उदाहरण आहे फारो, की जो परमेश्वराला कधी शरण गेला नाही. तो म्हणतो की परमेश्वर कोण आहे मी त्याला ओळखत नाही. हालेलुया. त्याने मोशेला म्हणलं की परमेश्वर कोण आहे मला माहिती नाहीये, मीच तो परमेश्वर आहे. आणि त्या गर्विष्ठ स्वभावाने, गर्विष्ठ त्याच्या बोलण्याने परमेश्वराने त्याच्या सर्व देशावरती 10 पिढा आणल्या. आणि त्या 10 पिढ्यांबरोबर पियानो जी शेवटची पिढा आहे ती इतकी भयंकर होती की फारोला शेवटी म्हणावं लागलं की सर्व इस्रायल लोक आता तुम्ही माझा देश सोडून निघून तुम्ही जा. हालेलुया. परमेश्वर इतका सामर्थ्यशाली आहे की तो परमेश्वर त्याच्या सामर्थ्याचा अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. परंतु जो व्यक्ती शरण जातो परमेश्वराला प्रियानो, त्या प्रत्येकांवरती परमेश्वर दया करतो, कृपा करतो, अनुग्रह करतो. त्याचं सामर्थ्य परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये प्रदान करतो. शरण कोण जाऊ शकतो? जो व्यक्ती पहिली गोष्ट विश्वास करतो, जो व्यक्ती नम्र आहे, जो व्यक्ती लीन आहे, जो व्यक्ती दीन आहे, तोच व्यक्ती शरण जाऊ शकतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशित न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करेल. हालेलुया. सो वाचण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? बऱ्याच्या मागे लागलं पाहिजे. हालेलुया. आणि बरं काय आहे? याच्यापेक्षा बरं काहीच नाहीये. हालेलुया. वचनाच्या मागे, प्रभूच्या मागे आम्ही लागलं पाहिजे. आम्ही वचन प्रियानो रोज आम्ही आमच्या जीवनामध्ये वाचन करणं गरजेचं आहे. आणि वचनाच्या मागे ज्यावेळेस आम्ही लागतो प्रियानो, आम्ही देवाच्या आज्ञा पालनाच्या मागे आम्ही लागतो प्रियानो, त्या वेळामध्ये आम्ही वाचल्या जातो. आणखी वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा. द्वेष कशाचा करायचा आहे? हालेलुया. वाईटाचा द्वेष करायचा, वाईट व्यक्तीचा नाही करायचा. हालेलुया. कारण प्रभूने वाईटांवरतीच दया केली. जे वाईट आहेत त्या वाईट लोकांवरती, जे एकदम निराश्रित आहे, एकदम गलिच्छ काम करणारे आहे, एकदम वाईट काम करणारे आहे, अशा लोकांवरती प्रभूने कृपा केली. त्यांना तारण विधित केलं, त्यांना तारण प्राप्त करून दिलं आणि त्यांना उद्धार दिल्यानंतर प्रियानो एक चांगलं जीवन त्यांना प्रदान केलं. हालेलुया. सो आणखी प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशित न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करेल. सो शरण जाण्याची गरज का? आम्हाला वचनातून पाहायला मिळतं. विलाप गीत अध्याय 3 वचन 22 आणि 23 आम्ही वाचूया. विलाप गीत अध्याय 3 वचन 22 आणि 23. थँक यू मास्टर. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. परमेश्वर माझं वतन भाग आहे, माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवी. या ठिकाणामध्ये पियानो मी पाहतो की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होती. तुझी सत्यता थोर आहे. सो परमेश्वरासमोर प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वर दया करत आहे. आणि एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये, अनेक वेळेस लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताला यायला विलंब होतोय, परंतु खऱ्या अर्थाने प्रभू येशूला यायला विलंब होत नाही, तर परमेश्वर प्रत्येकांचं सहन करत आहे. त्याची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येक जिभेने कबूल करावं येशू प्रभू आहे आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावामध्ये टेकल्या जावा. हालेलुया. सो त्याने मला भस्म होऊ दिलं नाही, त्याने आमच्यावरती दया केली, त्याने आमच्यावरती करुणा केली. परमेश्वराची करुणा, परमेश्वराची दया आमच्यासाठी रोज सकाळी नवीन अशी होत असते. कारण आमच्या जीवनामध्ये रोज नवीन नवीन समस्या असतात ना. नवीन समस्या प्रत्येक दिवसासाठी आहे. जसं आम्हाला वाटतं की आता संध्याकाळ झाली, आता रात्र झाली, इट्स ओके, ठीक आहे, आता
उद्याचा नवीन दिवस येईल, परंतु नवीन दिवसाबरोबर नवीन समस्या आमच्यासाठी उद्भवलेली असते. हालेलुया. नवीन समस्या असते आणि म्हणून प्रियांनो नवीन समस्येसाठी परमेश्वराची एकदम ताजी तवाणी आमच्यासाठी करुणा, परमेश्वराची कृपा आवश्यकता असते. आणि ज्यावेळेस परमेश्वर नवीन कृपा नवीन दया आमच्या जीवनावरती करतो प्रियांनो, त्या सर्व अडखळणाला परमेश्वर आमच्या जीवनातून दूर करतो, अनेक समस्यांना आमच्या जीवनातून तो दूर करतो. आणि म्हणून प्रियांनो आम्ही रोज परमेश्वराच्या जवळ येणं आवश्यक आहे, परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो किती मोठ्या समस्या जीवनामध्ये उद्भवू द्या, परमेश्वर आम्हाला त्या प्रत्येक समस्यातून ज्यावेळेस आम्ही त्याला शरण जातो प्रियांनो, त्या प्रत्येक समस्या आमच्या राहत नाही, तर त्या समस्या परमेश्वराच्या बनतात. हालेलुया. सो परमेश्वराला शरण जाणं म्हणजे काय? हालेलुया. शरण जाणं म्हणजे काय? बऱ्याच वेळेस आम्हाला प्रश्न पडतो की परमेश्वराचं वचन अनेक ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की मला शरण या, परमेश्वराला हे लोक शरण गेले, हे परमेश्वराला समर्पित झाले. सो शरण जाणे या संबंधी पूर्णपणे सरेंडर होणं आहे, पूर्णपणे आपलं जीवन प्रभू येशूला ख्रिस्ताला समर्पित करणं आहे. या संबंधी आम्ही वचनातून पाहूया. मत्तयाचा अध्याय 16 आणि वचन 24 ते 27 आम्ही वाचणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 24 to 27. शरण जाणं या संबंधी आम्ही वाचूयात. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यामध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. हालेलुया. सो आत्मत्यागाचं आमंत्रण या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. आत्मत्याग. शरण जाणं म्हणजे काय आहे तर आत्मत्याग करणं. आत्मत्याग करणं म्हणजे आत्महत्या करणं नाहीये बरं का. हालेलुया. हालेलुया. आणि एक स्पष्टपणे एक गोष्ट नमूद या ठिकाणामध्ये मी करतो की जो व्यक्ती आत्महत्या करतो त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. कारण जीवन अनमोल म्हणलेलं आहे आणि जीवन हे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य अशी भेट आहे. हालेलुया. हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मत्यागाचे आमंत्रण दिलं. आता हे आमंत्रण फार वेगळं आहे. कार्यक्रमाचं आमंत्रण असतं, जेवणाचं आमंत्रण असतं, वेगवेगळ्या प्रकारचं आमंत्रण आम्हाला पाहायला मिळतात, परंतु हे आमंत्रण कशाचं आहे? आत्मत्याग करण्याचं. आणि आत्मत्याग या संबंधी आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर. हालेलुया. हालेलुया. जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताने निवडले, आता या शिष्यांपैकी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतोय की माझ्या मागे आता परत एकदा विचार करा की माझ्या मागे जर तुम्हाला येण्याची इच्छा असेल तर तुम्ही काय करायचे? त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. सो या वचनांमध्ये काही महत्वपूर्ण गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मत्याग करण्यासंबंधी किंवा आपल्या जीवनाला प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करण्यासंबंधी त्याने सांगितल्या. या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वाच्या आहेत. जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होत नाही, आम्ही आत्मत्याग करत नाही, तोपर्यंत प्रियांनो आम्ही खऱ्या अर्थाने प्रभूचे अनुयायी आम्ही बनत नाही. हालेलुया. फॉर्मॅलिटीज आणि ऍक्च्युअली यामध्ये फार मोठा फरक आहे. हालेलुया. हालेलुया. एक दिखावाच्या स्वरूपाचं ख्रिस्तित्व आणि खऱ्या अर्थाने जगणारं ख्रिस्तित्व यामध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यतेमध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिकवण देत होता त्या वेळामध्ये संख्या किती असायची? किती असायची?
हजारोंच्या संख्येमध्ये, बरोबर आहे, हजारोंच्या संख्येमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियानो शिकवण ऐकायला लोक यायचे. पण शिष्य, खरे शिष्य किती होते? फक्त 12. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, ऍक्च्युअल मध्ये जर आम्ही पाहिलं तर ज्यावेळेस खरी चाळणी लावली जाते त्यावेळामध्ये समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य कोण आहेत. आत्मत्याग जो व्यक्ती करू शकतो, स्वतःचं समर्पण, स्वतःचं जीवन प्रभूला ज्यावेळेस तो व्यक्ती समर्पित करतो, त्यावरूनच प्रियानो त्याचा त्याग कळून येतो. आता त्याग करणं म्हणजे प्रियानो इतकी ही गोष्ट सोपी नाहीये. त्यागामध्ये काय काय गोष्टी येतात? काय काय येईल त्यागामध्ये सांगा? अपमान, ओके, म्हणजे आपला मोठापणा, याचा त्याग. आणखी? सॉरी, परिवाराचा, ओके. आणखी त्यागामध्ये काय काय येईल? त्यागण्यासारख्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? हालेलुया, हालेलुया. त्यागण्यासारख्या कुठल्या गोष्टी? जर ह्याच माहिती नाही तर मग त्यागायच्या गोष्टीच येत नाहीये. हालेलुया. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्याने त्यागलं. त्याने इतकं प्रेम या जगावरती केलं की परमेश्वराने येशू ख्रिस्ताला त्यागलं, आपल्या पुत्राला त्याने सोडून दिलं, टाकून दिलं. आणि वचनामध्ये मला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता त्यावेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती सर्व जगाचं पाप लादण्यात आलं आणि त्या कारणाने पित्याने प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रियानो आपलं मुख फिरून घेतलं. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? एलोई, एलोई लामा सबक्थनी. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग पित्याने का केला? कारण परमेश्वराचं प्रेम हे या जगावरती आहे. मनुष्य मात्रांवरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियानो पित्याचं प्रेम आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्त वाहिल्याच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला स्पष्ट होतं की परमेश्वर मनुष्य मात्रांवरती, मनुष्य जातीवरती तो किती प्रेम करतो. याला त्यागणं म्हणतात. आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्याग आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी करू शकतो? पित्यासाठी आम्ही करू शकतो, परमेश्वरासाठी आम्ही करू शकतो. येस, कुठल्या गोष्टीचा त्याग आम्ही करू शकतो किंवा करायला पाहिजे? अनेक असे विश्वासणारे आम्ही पाहतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. साधू सुंदर सिंग, की या दासाने आपल्या परिवाराचा त्याग केला, आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, आपल्या सुखसुविधाचा त्यांनी त्याग केला, आपल्या जीवनामध्ये मिळणाऱ्या प्रेमाचा त्यांनी त्याग केला. आम्ही पाहतो की साधू सुंदर सिंग यांच्या परिवारातून प्रियांनो त्यांना इतका त्रास होता, इतका भयंकर त्रास त्यांना दिला जात होता. त्यांच्याबद्दल बायोग्राफी तुम्ही वाचा, नक्की तुम्हाला लक्षात येईल. त्यांचे वडील हे फार त्यांना त्रास देत होते, परंतु आई त्यांच्यावरती प्रेम करणारी होती. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांना कळालं आणि ते प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करू लागले. ते वचन वाचू लागले आणि ते सहभागितेमध्ये जाऊ लागले. आम्ही पाहतो की या कारणाने त्यांच्या वडिलांनी त्यांना फार त्रास द्यायला सुरू केलं, इव्हन त्यांना घरातून काढून दिलं. सो या व्यक्तीवरती आई प्रेम करत होती, परंतु वडील त्यांचा द्वेष करत होते. त्यांनी आपल्या आईचा त्याग केला, आपल्या प्रेमाचा त्यांनी त्याग केला, आपल्या घराचा त्याग त्यांनी केला, आपल्या सर्वस्वाचा त्याग त्यांनी केला आणि आपलं घर सोडून ते प्रभू येशूच्या सुवार्तेसाठी प्रियानो त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. आपल्या जीवनाचा त्याग त्यांनी केला. इतक्या मोठ्या त्यागाचा तर परमेश्वर आमच्याकडनं अपेक्षा नाही करत बरं का. आणि इतकं मोठं त्याग करायला फार मोठं अंतःकरण लागतं. त्या लोकांचं नाव इतिहासामध्ये लिहिल्या जातं. हालेलुया, हालेलुया. मदर तेरेसा यांनी आपल्या जीवनामध्ये मान सन्मानाचा त्याग त्यांनी केला. त्यांच्या जीवनासंबंधी मी पाहतो की त्यांच्याकडे जे शिक्षण होतं प्रियांनो, ते एक मोठ्या पदावरती जाण्यासाठी प्रियांनो त्यांना ते शिक्षण पुरेसं होतं. परंतु त्यांना मिळालेलं शिक्षण, या शिक्षणाचा उपयोग प्रियांनो त्यांनी जे निराश्रित आहेत, जे लेप्रेसी झालेले आहेत,
अशा लोकांसंबंधी प्रियानो त्यांनी सेवेमध्ये त्यांनी ते काम केलं. जे अनाथ आहेत अशांसाठी त्यांनी काम केलं. त्यांनी अपमान पचवला, त्यांनी आपल्या मान सन्मानाचा त्यांनी त्याग केला, आपल्या शिक्षणाचा त्याग केला, आपल्या परिवाराचा त्यांनी त्याग केला. हालेलुया, हालेलुया. सो अनेक असे लोक आहेत की जे आपल्या परिवाराचा, आपल्या सन्मानाचा, आपल्या पदाचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या असणाऱ्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा ते त्याग करतात. प्रियानो, आज प्रभू आमच्याकडनं या गोष्टींची तर अपेक्षा मुळीच करत नाही, परंतु ज्या गोष्टींची तो अपेक्षा करतो, जितका आम्ही देऊ शकतो ना तितकंच तो आमच्याकडनं मागतो बरं का. हालेलुया. त्याच्याकडे तो अमापपणे देणारा तो परमेश्वर आहे, परंतु मनुष्य किती देऊ शकतो हे त्याला माहिती आहे. एक कुटुंबामध्ये राहणारा व्यक्ती किती देऊ शकतो हे त्याला माहिती आहे, आणि म्हणून परमेश्वर तितकीच अपेक्षा त्याच्या जीवनातून करतो. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मत्यागाचं आमंत्रण दिलं, आणि या आमंत्रणातून प्रियानो आज आम्हाला याची स्पष्टता येईल की आम्ही ह्या गोष्टी देऊ शकतो की नाही. हालेलुया. आणि त्याच्याद्वारेच प्रियानो आम्ही प्रभू येशूला, परमेश्वराला आम्ही समर्पित होऊ शकतो. या ठिकाणामध्ये काय म्हणलंय, माझ्या मागे कोणाची येण्याची इच्छा असेल तर, आपली इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याची. किती जणांना आहे? कंपल्सरी नाही की तुम्ही सांगावंच म्हणून, परंतु प्रभू तुम्हाला आणि तुमच्या अंतःकरणाला जाणतो. जर आमची इच्छा आहे तर प्रियांनो हे वचन त्या व्यक्तीसाठी आहे की ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याची इच्छा आहे. काय म्हणलं, त्याने स्वतःचा त्याग करावा. काय करावा? स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ घेऊन, त्याने वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. वचन 26 मध्ये आम्ही वाचतो. वचन 26 वाचूया. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. प्रियांनो, आत्मत्याग करण्यासंबंधी ही गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद केलेली आहे की मनुष्याने जर सर्व जग मिळवलं आणि त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ, मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. काय देऊ शकतो? काय देऊ शकतो? करोडो करोडो रुपये असलेला, अनेक मोठमोठी संपत्ती असलेला व्यक्ती, त्याला सुद्धा मारावं लागतं. जो दरिद्री आहे, जो गरीब आहे, त्याला सुद्धा मारावं लागतं. कुठलाही व्यक्ती आपल्या जीवाबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल कुठलाही मोबदला देऊ शकतो का? ज्यावेळेस डॉक्टर ट्रीटमेंट करतात त्यावेळेमध्ये प्रियांनो भावनिक होऊन प्रियांनो नातेवाईक म्हणतात की डॉक्टर साहेब किती पैसा लागेल तितका पैसा तुम्ही घ्या, परंतु माझ्या आईला, माझ्या वडिलाला, माझ्या पत्नीला, माझ्या पतीला, माझ्या लेकराला तुम्ही वाचवा. वाचवा, किती पैसे लागतील तितके पैसे मी देईल. हालेलुया. प्रियांनो, पैसा जीवाबद्दल कामा येऊ शकत नाही. पैसा पैसा आहे, तो मातीमोल आहे. जीवन अनमोल आहे. जीवन अनमोल आहे, आणि अनमोल जीवनासाठी अनमोल रक्त ओतण्यात आलेलं आहे. ते अनमोल रक्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. सो या जीवाबद्दल प्रत्येकाने काळजी घेणं फार गरजेचे आहे. या जीवनाबद्दल, या जीवाबद्दलच मनुष्य प्रियानो तत्परता त्याच्या जीवनामध्ये नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आणि याच गोष्टीबद्दल मनुष्य तत्पर नाही, या गोष्टीबद्दल तो जागृत नाही. बाकी शरीराबद्दल फार जागरूक आहे मनुष्य. हालेलुया. थोडासा उन्हाने काळपट झाला चेहरा. हालेलुया. आम्ही फार काळजी घेतो चेहऱ्याची, शरीराची काळजी घेतो, परंतु प्रियांनो आम्ही आत्म्याबद्दलची काळजी का घेत नाही की गेली 1 महिना झाला, 1 आठवडा झाला, 2 दिवस झाले वचन वाचलं नाही. या आत्म्याला त्या जे आत्मिक अन्न पाहिजे ते आम्ही देत नाही. याबद्दलची आम्ही काळजी का घेत नाही. 1 महिना झाला, 4 महिने झाले, 6 महिने झाले, उपवासच केला नाही. याबद्दलची आम्ही जागरूकता आमच्या जीवनामध्ये का नाही. ख्रिसमसला सहभागितेमध्ये गेलो, परत जायला जमलं नाही. याबद्दलची काळजी आम्हाला का वाटत नाही. हालेलुया. प्रभू तुम्हाला सहायता करेल, कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येक जण आत्मिकरित्या जागरूकता आमच्या जीवनामध्ये असावी. जर आम्ही आत्मिकरित्या आमचं आत्मत्याग जर प्रभूला करत नाही, या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे की मनुष्याने
सर्व जग मिळवले आणि आपला जीव त्याने गमावला तर त्याला काय लाभ? मनुष्याकडे सर्व जग आहे. एका व्यक्तीबद्दल आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला दिला की एक व्यक्ती आपलं अन्नधान्य इतकं मोठ्या प्रमाणामध्ये तो कमवतो, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो कमवतो आणि त्याला झोपल्यानंतर तो त्या ठिकाणामध्ये म्हणतो, खा पी मजा कर. आणि त्याच वेळामध्ये त्याला एक वाणी ऐकायला येते की आता जर मी तुझा जीव काढून घेतला तर काय? हालेलुया. आजच्या वेळामध्ये हीच परिस्थिती जगभरामध्ये आहे की मनुष्य चैनीच्या गोष्टी, मनुष्य समृद्धीच्या गोष्टी, मनुष्य जगातील पदाच्या गोष्टी, मनुष्य मोठ्यापणाच्या गोष्टी, मनुष्य जगातील सगळ्या अशा ज्या गोष्टी ज्या दिखाव्याच्या आहेत त्या गोष्टीच्या मागे मनुष्य लागलेला आहे. परंतु आत्म्याबद्दल, जीवाबद्दल ची जी जागरूकता आहे त्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की मनुष्याने सर्व जग मिळवलं पण त्याने आपल्या जीवाला जर तो मुकला तर त्याने जर आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? काय देऊ शकतो का? काहीच देऊ शकत नाही. वचन 24 आम्ही वाचूया. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. पियानो, त्या व्यक्तीचा जीव त्याच वेळेस वाचवला जाईल ज्यावेळेस तो आपला आत्मत्याग करेल आणि आपलं जीवन ख्रिस्ताला तो समर्पित करेल. पूर्णपणे तो प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाईल. त्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मा किंवा त्याचा जीव वाचवला जाईल. त्याची संपत्ती कामा येणार नाहीये. हालेलुया, हालेलुया. जर आम्ही शेवटच्या वेळामध्ये जर आम्ही म्हणलो की प्रभू इतकी संपत्ती माझ्याकडे आहे, इतकं लाख इतके करोड माझ्याकडे, हे तू घे आणि मला तू तारण दे, माझा जीव तू वाचव. हालेलुया. त्याला काहीही गोष्टीची आवश्यकता नाही. त्याच्याकडे इतका आहे की त्यातूनच त्याने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. वचन सांगतं की स्वर्गातल्या ज्या वाटा आहेत, हालेलुया, जरा सिस्टरसाठी टाळ्या होत्या, त्यांनी सांगितलं की स्वर्गातल्या वाट्या या कशा आहेत? सोन्याच्या आहेत. तर विचार करा की ते सोनं पायाखाली तुडवलं जातंय, त्याचं मूल्य नाही स्वर्गामध्ये. आपली संपत्ती ही शून्य आहे, काहीच नाही, ही माती आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु या संपत्तीबद्दल, या गोष्टीबद्दल मनुष्य फार जागरूक आहे. परंतु पियानो, आत्मत्याग करण्याच्या द्वारे, आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करण्याच्या द्वारे आम्ही आमच्या जीवाचं पियानो आम्ही वाचवल्या जाऊ शकतो, आत्मिकरित्या आम्ही वाचवल्या जाऊ शकतो. याद्वारे पियानो आम्ही ख्रिस्ताला शरण किंवा त्या परमेश्वराला शरण आम्ही जाऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट या वचनामध्ये दिलेली आहे की आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. काय करायचंय? आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. वधस्तंभ उचलण्या या संबंधी आम्ही वचनातून पाहूया. गलतीकारास-पत्र अध्याय 2 आणि वचन 20. गोलोसियन चॅप्टर 2 वर्स 20. गलतीकारास-पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 20 मध्ये मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यासाठी माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे जीवित आहेत ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. या ठिकाणामध्ये पियानो मी या वचनातून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला आणि त्याच्या अर्पणाच्या द्वारे पियानो जो पौल गलतीकाराच्या लोकांना तो या पत्रातून जी गोष्ट तो नमूद करत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. शरण जाणं हे या स्वरूपाने आहे. पौलाकडे काय नव्हतं. पौला संबंधी जर आम्ही पाहिलं तर त्या वेळामध्ये तो उच्च शिक्षित होता, उच्च शिक्षित होता. त्याच्याकडे संपत्ती होती, त्याच्याकडे सौंदर्य होतं, त्याच्याकडे नाव होतं, त्याच्याकडे पद होतं. त्याच्या पदातून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, त्याच्या
शब्दांना इतका मान, इतका मोठेपणा होता. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की तो जे पुरुष आहे, शास्त्री आहे, यांच्याकडून जे मोठे गुरु जण आहेत त्यांच्याकडून त्याला शिकवण मिळाली होती. काटेकोरपणे त्याला शिकवण, कडक शिक्षण त्याला मिळालं होतं. देवाच्या वचनाचं जे पवित्र शास्त्रातील पहिले 5 पुस्तकं आहेत, पंचग्रंथ, याची शिकवण कडकपणे त्याला मिळालेली होती. आणि कडकपणाने मिळालेले जे शिकवण आहे याचं ज्ञान त्याच्याकडे होतं. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्यास कारणाने सुद्धा पियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्या गोष्टीच्या कारणाने मुख्य याजकांकडून तो पत्र मिळून घेत होता की जे लोक नियमशास्त्राला तोडतात, मोडतात, अशा लोकांना ठार मारण्यासाठी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत अशांना ठार मारण्यासाठी पियानो तो पत्र मिळून घेत होता. त्याच्या शब्दाला मान होता. आपल्या शब्दाला मान आहे का? घरात सुद्धा मानत नाही कोणी लवकर. हालेलुया. पाणी आण म्हटल्यानंतर 4 वेळेस सांगावं लागतं. म्हणजे किती मान यातून कळतं. हालेलुया. तरी सुद्धा आम्ही फार अभिमानी आहोत. हालेलुया. बोल येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. पटतंय ना? असंच आहे. सो प्रियांनो, पौलाच्या शब्दाला मान होता. पौलाकडे संपत्ती होती, पौलाकडे सौंदर्य होतं, पौलाकडे ज्ञान होतं, पौलाकडे पद होतं. आणि हा पौल ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याची भेट होते प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या द्वारे प्रियांनो त्याला त्याची भेट करतो. त्यानंतरून या पौलाची प्रियांनोची संपूर्णपणे प्रियांनो बदल होतो. हा बदल फार महत्वाचा आहे. या ठिकाणामध्ये प्रियांनो मी पाहतो की गलती कराच्या लोकांना या पत्रातून जी गोष्ट त्याने नमूद केली, वचन 20 मध्ये तो लिहित आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. हालेलुया. ख्रिस्ताला शरण, परमेश्वराला शरण जाणं काय आहे? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेलो आहे. ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळणं म्हणजे काय आहे? ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळल्या जाणं म्हणजे काय आहे? काय वाटतं बरं? ओके, आज्ञांचं पालन. आणखी आणखी ओके, आणखी वधस्तंभावरती खेळल्या जाणं काय आहे? वधस्तंभावरती खेळणं प्रियांनो ही साधं मरण नाहीये. हे मरण कसं आहे? ज्याला तिळतिळ मरण म्हणतात ना, त्याला वधस्तंभावरचं मरण आहे. फार भयंकर आहे, फार भयंकर. फाशी दिल्यानंतर काही मिनिटांमध्ये तो व्यक्ती मरण पावतो. शिरच्छेद केल्यानंतर काही सेकंदामध्ये तो व्यक्ती मरण पावतो. त्याला जाळामध्ये जाळून मारल्यानंतर तो व्यक्ती काही मिनिटांमध्ये मरण पावतो. तेलामध्ये त्याला टाकल्यानंतर तो व्यक्ती काही मिनिटांमध्ये मरण पावतो. परंतु वधस्तंभावरचं जे मरण आहे सर्वात भयंकर मरण आहे, सर्वात भयंकर मरण. हे मरण इतकं भयंकर आहे की त्या व्यक्तीच्या शरीरातलं जे रक्त आहे ते थेंब थेंब बाहेर येतं. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट आहे. या गोष्टी असताना त्याच्या शरीरावरती पियांनो इतक्या जखमा आहे, इतक्या जखमा आहे की त्या जखमा कोणी मोजू शकत नाही. ज्या चाबकाने त्याला फटके मारण्यात आले त्या चाबकाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर एका जमीन नांगरलेल्या जमिनी स्वरूपाने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर झालं होतं. सो इतकं भयंकर मरण प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. या प्रकारचं मरण घेऊन प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आपल्या स्वतःच्या देहाला तो अर्पत होता. आणि पौल म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. प्रियांनो, ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळणं आम्हाला रोज मरणं आहे, रोज मरणं आहे. रोज मरणं म्हणजे आमच्या इच्छा आम्हाला मारणं आहे. ज्या गोष्टी आम्हाला फार आवडतात त्या गोष्टीचा त्याग आम्हाला करणं आहे. ज्या गोष्टीवरती आमचं फार प्रेम आहे त्या गोष्टी आम्हाला जीवे मारणं आहे. ज्या गोष्टीवरती आम्ही आतोनात प्रेम करतो अशा गोष्टी प्रियांनो आम्ही सोडून देणं आहे. पौलाने आपल्या पदाचा त्याग केला, पौलाने आपल्या ज्ञानाचा त्याग केला, पौलाने आपल्या शब्दाचा त्याग केला, पौलाने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, पौलाने आपल्या सौंदर्याचा त्याग केला, पौलाने आपल्या संपत्तीचा त्याग केला.
पौलाने ज्या गोष्टी केल्या प्रियानो, त्या स्वरूपाने आम्ही किती गोष्टीचा त्याग करत आहोत. हालेलुया, हालेलुया. किती गोष्टींचा आम्ही त्याग करतोय. त्याग केल्याशिवाय ख्रिस्ताला समर्पित होऊ शकत नाही. त्याग केल्याशिवाय आम्ही परमेश्वराला शरण जाऊ शकत नाही. शरण जाण्यासाठी त्याग करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. त्याग करणं म्हणजे सोडून देणं आहे. ही गोष्ट मला नकोय, ती परमेश्वराला आहे. किती गोष्टी आम्ही परमेश्वरासाठी सोडल्यात. मनुष्य गर्व सोडायला तयार नाहीये, अभिमान सोडायला तयार नाहीये. आपलं पद, आपलं नाव, आपला सन्मान इतका काही घट्ट धरून ठेवतो, आपला अभिमान इतका काही घट्ट धरून ठेवतो, नको लोक मला नाव ठेवतील. हालेलुया. लोकांच्या भीतीपोटी प्रियांनो अनेक जण ख्रिस्तापासून प्रियांनो मागे वळले आणि त्यांचं पूर्वीचं जीवन ते जगायला लागले. पण जो व्यक्ती प्रियांनो ख्रिस्तासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करतो, त्याच्यासाठी मोठा रिवॉर्ड स्वर्गामध्ये ठेवलेला आहे. आपल्याला पसंत पडणाऱ्या गोष्टीच आम्ही जरा रोज करतो, तर प्रियांनो आम्ही ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेलो नाही. तर आम्हाला जसं वाटतंय आम्ही त्यानुसार प्रियांनो ख्रिस्ताबरोबर आम्ही जातोय. हालेलुया. फक्त रविवारीच, फक्त शुक्रवारीच, काही काही जण असे आहेत की ते फक्त ख्रिसमसलाच जात आहे. हालेलुया. काही जण फक्त गुड फ्रायडेला, ईस्टरला, याच वेळामध्ये. बोले येशू मसीह की. ख्रिस्तामुळे नाव ठेवल्या जाईल, ख्रिस्तामुळे अपमानित केल्या जाईल, ख्रिस्तामुळे तुमची निंदा केली जाईल, अपमान केला जाईल. परंतु ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तासाठी या सगळ्या गोष्टी पचून घेता, सहन करता, प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद दे. कारण हा आशीर्वाद, ही जी शांती आहे ती कायम टिकणारी आहे. या ठिकाणामध्ये पौल ज्या प्रकारे म्हणत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, मी जगतो असे नाही. स्वतःचा त्याग करणं म्हणजे स्वतः जगणं नाहीये. हालेलुया. आणि आतापर्यंत आम्ही स्वतः जगतो, तर मग समजून घ्या की आम्ही आतापर्यंत ख्रिस्तासाठी आपला आत्मत्याग केलेला नाहीये. जर तुम्हाला अपमान पचवता येत नाहीये ना, तर तुम्ही आणखी पर्यंत ख्रिस्तासाठी तुमचं सर्वस्व तुम्ही समर्पित केलेलं नाहीये. अपमान पचवता यायला पाहिजे. हालेलुया. लोक तुम्हाला नाव ठेवतील, तुम्हाला अपमानित करतील. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं की तुम्हाला माझ्या नावामुळे फार अपमान सहन करावा लागेल, निंदा, छळ तुम्हाला सहन करावा लागेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी सहन कराल प्रियांनो, एक मोठा रिवॉर्ड, एक मोठं पारितोषिक तुमच्यासाठी आहे. हे पारितोषिक पैशाने विकत घेतल्या जाऊ शकत नाही. याच्यासाठी त्यागच आहे. त्यागाच्या द्वारे याच गोष्टी मिळू शकतात. विदाउट आम्ही या गोष्टी दिल्याशिवाय प्रियांनो आम्हाला मिळू शकतच नाही. त्याग स्वतःचा, आपल्या सन्मानाचा, मानाचा, पदाचा, शिक्षणाचा, मोठेपणाचा, अभिमानाचा, गर्वाचा, संपत्तीचा, आपल्याकडे जे असेल त्या सगळ्या गोष्टीचा जर आम्ही त्याग करतो, तरच आम्ही ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळल्या जातो. आणि आम्ही स्वतः जगत नाही, तर आमच्या ठाई ख्रिस्त जगतो. ख्रिस्त आपल्या ठाई जगणं म्हणजे काय आहे, काय वाटतं? ख्रिस्ताला जितका अपमानित करण्यात आलं प्रियांनो, तितका अपमान पचवणं आहे ख्रिस्त आपल्या ठाई जगवणं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले, ही नम्रता त्याने दाखवली. ही गोष्ट आम्हाला जमते का? ती नम्रता आमच्या ठाई आहे का? ख्रिस्त आपल्या ठाई जगवणं म्हणजे अगोदर आपल्याला सर्वस्वाने ख्रिस्तासाठी समर्पित होणं गरजेचं आहे. ख्रिस्तासाठी सर्व गोष्टीचा त्याग करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ख्रिस्त आपल्या ठाई जगू शकतो. नसता आपणच आपल्या ठाई जगू. हालेलुया. या गोष्टी फार एकमेकांवरती डिपेंड आहेत. अगोदर समर्पित आणि त्याच वेळेस ख्रिस्त आपल्या ठाई जगू शकतो. नसता आम्ही गरज आहे त्याच वेळेस ख्रिस्त आपल्या ठाई आहे आणि गरज नाही त्यावेळेस आम्ही स्वतः जगू. हालेलुया, हालेलुया. सो जे समर्पण आहे ते समर्पण फार गरजेचं आहे. समर्पणासाठी प्रियांनो त्याग आहे, समर्पणासाठी वेळ आहे, समर्पणासाठी प्रियांनो आपला पैसा आहे, समर्पणासाठी आपला जीवन आहे, समर्पणासाठी प्रियांनो आपलं शरीर आहे, समर्पणासाठी प्रियांनो दुःख सहन आहे. समर्पण असंच नाही केलं जात, त्याग असाच नाही केला जात. त्याग होण्यासाठी प्रियांनो, त्याग करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, कष्ट सहन करावे लागतात.
तरच प्रियानो त्याग केला जाऊ शकतो, तरच प्रियानो समर्पण केला जाऊ शकतो. आणखी पौल काय म्हणत आहे की मी ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाचे योग्य आहे. जे जीवित आहे ते कोणाच्या द्वारे आहे? येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे माझ्यामध्ये आहे, ज्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. हालेलुया. सो त्यागाची भावना आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. सो बऱ्याच वेळेस जी गोष्ट आपल्यासाठी फार प्रिय असते ना, ती गोष्ट आम्ही प्रभूला द्यायला फार विचार आम्ही करतो. काईन आणि हाबेलाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. काईनाने काय आणलं? बायबल मधली गोष्ट आहे बरं काही. हा, हालेलुया, हालेलुया. काईनाने काय आणलं? बाळक साहेब पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय. हालेलुया. अहो, कायनाने काय आणलं? हा, त्याच्या उत्पन्नाचा भाग आणला त्याने, धान्य आणलं त्याने. आणि हाबेलाने काय आणलं? एक कोकरू आणलं ना त्याने. हालेलुया. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. सो या दोघांच्या अर्पणापैकी एक अर्पण परमेश्वराने स्वीकारलं. कोणाचं स्वीकारलं? कोणाचं स्वीकारलं? कोणाचं स्वीकारलं? हाबेलाचं. कायनाचं नाही स्वीकारलं परमेश्वराने. कारण जे निकृष्ट आहे असं निकृष्ट त्याने परमेश्वरासमोर आणलं. कदाचित हा एक शेतकरी आहे आणि कदाचित त्याचा विचार असेल, मला फार कष्ट करावे लागले, शेतामध्ये मला पेरणी करावी लागली, जमिनीमध्ये पेरणी करावी लागली, फार माझा घाम गेला, फार मला कष्ट द्यावा लागले, परमेश्वराला मी कसं देऊ? फार जड अंतकरणाने कदाचित त्याने आणलं असेल. त्याने हाबेलाचं पाहिलं म्हणून त्याने आणलं. त्याची इच्छा झाली नाही, ही एक गोष्ट आहे बरं का. इच्छा त्याची अगोदर झाली नाही. त्याने हाबेलाला पाहिलं आणि हाबेलाचं पाहून त्याने आपलं अर्पण आणलं. परंतु जे आणलं ते भाग पडलं म्हणून पियानो त्याने ते अर्पण आणलं. त्यागाची भावना ही या ठिकाणामध्ये आम्ही पाहतोय. त्याने संतुष्टांतकरणाने जे अर्पण आणलं ते फक्त हाबेलाने आणलं आणि असंतुष्ट मनाने पियानो कायनाचं अर्पण आहे, भाग पडतंय म्हणून. त्यागाची जी भावना आहे पियानो ती आम्हाला पाहायला मिळते की कायनाने ज्या स्वरूपाने आपल्या धान्याला त्याने परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलं, ही गोष्ट प्रियानो परमेश्वराने सांगितली नव्हती बरं का, की त्यांनी त्यांचं उत्पन्नाचा भाग परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणावा. या प्रकारची कुठल्या प्रकारची नोंद पवित्र शास्त्रामध्ये नाही. परंतु या दोघांनी आपल्या उत्पन्नाचा भाग त्यांनी परमेश्वराला अर्पण केला. आता मेंढरांचं रक्षण करायला प्रियांनो फार कष्ट घ्यावे लागतात. कारण हिंस्र पशु पक्षी या मेंढरांवरती हल्ला करू शकतो. कधी कधी त्या रक्षण करणाऱ्या मेंढपाळाचं कधी कधी घात सुद्धा होऊ शकतो. त्याच्यावरती हिंस्र पशु सुद्धा आघात करू शकतात. अशा मोठ्या जबाबदारीतून पियानो, एका मोठ्या मरणाच्या दाढीतून पियानो या मेंढरांचं रक्षण या हाबेलाने केलंय. आणि त्यानुसार आम्हाला पाहायला मिळतं की मेंढपाळांचा काम करणारा पियानो हा हाबेल आहे आणि काईन एक शेतकरी आहे. उत्तम भेट प्रियानो हाबेलाने परमेश्वराला अर्पण केले. उत्तम, आम्ही सर्वजण म्हणूया उत्तम. उत्तम भेट, उत्तम भेट परमेश्वराला हाबेलाने अर्पण केली. आणि त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं की हाबेलाला परमेश्वराने आशीर्वादित केलं ना. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा राग कायनाला आला की परमेश्वरा तू माझं अर्पण का बरं स्वीकारलं नाही. आणि या रागाच्या कारणानेच आम्ही पाहतो की त्या रागाच्या द्वारे पियानो त्याने आपल्या भावाला जीवे मारून टाकलं. हालेलुया, हालेलुया. कधी कधी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या स्वरूपाच्या गोष्टी पाहायला मिळतात की इतरांच्या जीवनामध्ये परमेश्वराने देऊ केलेले आशीर्वाद असतील, समृद्धी असेल, कृपा असेल, शांती असेल, आनंद असेल, प्रेम असेल, एकोपा असेल, अनुग्रह असेल, या गोष्टी पाहून पियानो अनेक वेळेस पियानो एखादा विश्वासणारा सुद्धा जेलिसी त्याच्या जीवनामध्ये असते की या व्यक्तीच्या जीवनात इतक्या गोष्टी कशा.
हालेलुया. इतक्या गोष्टीच्या आशीर्वाद या व्यक्तीच्या जीवनात कसे, माझ्या जीवनात का नाही? मी सुद्धा तर आठवड्याला येतो, आठवड्यातून 2-2 वेळेस येतो, किंवा मी सुद्धा उपवास करतो, मी सुद्धा दशमन देतो, मी सुद्धा परमेश्वराच्या भांडारामध्ये अनेक गोष्टी देतो, मी वेळ देतो, परंतु या गोष्टी माझ्या जीवनात का नाही? या गोष्टीचं प्रियांनो हेवा असेल किंवा जेलसी असेल, या कारणाने प्रियांनो विश्वासणारा आपल्या जीवनामध्ये जगत असतो. प्रत्येक नाही बरं का, काहींच म्हणतोय मी. हालेलुया. काहींबद्दल ही गोष्ट बोलतो. आणि कायनाचा प्रियांनो ही वृत्ती त्या वेळामध्ये मला लक्षात येते की कायनाच्या द्वारे प्रियांनो जे निकृष्ट आहे प्रियांनो ते परमेश्वराला आणण्यात आलं. त्याने चांगल्या गोष्टींचा त्याग केला नाही, परंतु आम्हाला पाहायला मिळतं की हाबेलाने चांगल्या गोष्टींचा त्याग केला. ज्यावेळेस चांगल्या गोष्टींचा तुम्ही सुद्धा त्याग करता प्रियांनो, याचं मोठं प्रतिफळ परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये देतो. आता तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? हालेलुया. चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी काय काय वाटतात याचं प्रियांनो आम्ही परीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्याला चांगलं चांगलं काय वाटतं? हालेलुया. त्या गोष्टींचा आम्ही त्याग परमेश्वरासाठी करतोय का? नाही करत, नाही करत. आणि त्या कारणाने आम्हाला मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही मिळू शकत नाही. परंतु जो व्यक्ती चांगल्या गोष्टी परमेश्वरासाठी त्यागतो त्याचं जीवन इतकं आशीर्वादित असतं की ओसंडून वाहणारे त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद असतात. परमेश्वराचं वचन अनुवाद 28 वचन 1 ते 14 मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद असतात की त्याला उसणं घेण्याची गरज पडत नाही. तो व्यक्ती इतरांना उसणं देतो. त्याचं अन्न धान्याचे जे कोठारे आहेत ते भरलेले असतात. बोलू यशो मसे की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये इतकी समृद्धी असते, इतकी समृद्धी असते, इतकी समृद्धी असते की त्याची समृद्धी पाहून, त्याचे आशीर्वाद पाहून इतरांना आश्चर्य वाटायला लागतं. हालेलुया. बोले येशू मसीह की. लोक तुम्हाला विचारतील की तुम्हाला फक्त 5,000 रुपये पगार आहे, तुम्हाला 10,000 पगार आहे, तरी इतक्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात कशा? तुम्ही सांगा. क्या बात आहे. जरा त्या बहिणीसाठी टाळ्या द्या. हा प्रभूचा आशीर्वाद आहे, परमेश्वराची कृपा आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या भांडारामध्ये त्याचा भाग आणतो, परमेश्वरासाठी मी त्याग करतो, परमेश्वरासाठी मी देतो, त्या वेळेमध्ये आलेले जे आशीर्वाद आहेत ते कुठल्याही स्वरूपाने मोजल्या जाऊ शकत नाही, मोजल्या जाऊ शकत नाही. अगणित ते आशीर्वाद आहेत. म्हणून आम्ही चांगल्या गोष्टीने परमेश्वराला संतुष्ट केला पाहिजे. चांगलं भाग, उत्तम भाग. मी असे काही परिवार पाहतो की त्यांच्या कमाईचा जो दशमांश आहे तो दशमांश दिल्याशिवाय त्या रकमेला ते हातही लावत नाही. ते म्हणतात की पाळक साहेब हा पहिला दशमांश आणि नंतर आम्हाला हे काम करायचं. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलची सुद्धा पाहायला मिळते. त्याग, ज्यावेळेस त्याग आहे त्याबरोबर आशीर्वाद आहे. आम्ही त्यागाशिवाय आशीर्वादाला प्राप्त करू शकत नाही. आम्ही समर्पणाशिवाय, शरण गेल्याशिवाय प्रियांनो आम्ही आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकत नाही. जर आम्हाला वाटतं की आत्मिकरित्या आम्हाला शांती मिळावी, समृद्धी मिळावी, आत्मिकरित्या आमच्या जीवनामध्ये आरोग्य असावं, आत्मिकरित्या आम्ही पूर्णपणे आनंदामध्ये आम्ही असावं, त्यासाठी आम्हाला सर्वस्वाचा त्याग करणं गरजेचं आहे. आत्मत्याग करणं गरजेचं आहे. जे प्रिय वाटतं ते प्रभूला, जे आवडीचं आहे ते परमेश्वराला. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे पहिलं आहे ते माझं आहे. हालेलुया. पहिलं आहे ते माझं आहे. सो किती गोष्टी आम्ही पहिल्या परमेश्वराला देतो. हालेलुया. नको, हे पहिलंही चांगलं आहे. हालेलुया. जे उत्तम आहे ते बऱ्याच वेळेस मनुष्यवृत्ती आहे. मी एक सामान्यपणे ही गोष्ट बोलतो की मनुष्यवृत्ती अशी आहे की जे उत्तम आहे ते आम्ही स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो. लहान लेकरांना तुम्ही कधी कधी असं पहा, एखादी कॅडबरी त्यांना तोडून द्या. तुम्ही उजव्या हातातली कॅडबरी दिली ना, ते म्हणतील नाही मला ती द्या. हालेलुया. हालेलुया. सो दोन्ही भाग समान आम्ही केलेले असतात. परंतु प्रियांनो ही वृत्ती कशी काय आली? हा स्वभाव कुठून आला? जेनेटिकली. हा स्वभाव जो आहे तो जो पहिलं पाप झालं त्या पहिल्या पापापासून हा स्वभाव आला. जे उत्तम आहे ते मनुष्याला ठेवायला फार आवडतं आणि जे निकृष्ट आहे ते परमेश्वराला द्यायला आवडतं. आम्ही जे उत्तम परमेश्वराला तुम्ही द्या, परमेश्वर त्या उत्तमापेक्षा सर्वोत्तम तुम्हाला देईल, सर्वोत्तम देईल.
याचे अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतील. हालेलुया. सर्व उत्तम परमेश्वराने आम्हाला देण्यासाठी प्रियांनो आम्ही उत्तम परमेश्वराला आम्ही द्यायला शिकलं पाहिजे. या ठिकाणामध्ये प्रियांनो पौलाने आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं आणि परमेश्वराने पौलाला इतकं सामर्थ्य दिलं, इतकं ज्ञान दिलं, इतकी कृपा परमेश्वराने पौलाच्या जीवनात प्रदान केली की पौलाच्या द्वारे प्रियांनो शेकडो मंडळ्या स्थापित करण्यात आल्या. शेकडो प्रियांनो पुढारी, शेकडो प्रियांनो नेतृत्व करणारे लोक प्रियांनो पौलाच्या द्वारे तयार झाले. आणि या गोष्टी अशाच नाही झाल्या. पौलाने आपलं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित केलं. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या बरोबर. मत्ते 10 आणि वचन 38 आम्ही वाचूया. मॅथ्यू 10 वर्ड्स 38. मत्ते 10:38. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. हालेलुया. स्पष्टतेने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. स्पष्ट. जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. हालेलुया. हालेलुया. आमचा वधस्तंभ आम्ही उचलला पाहिजे आणि ख्रिस्ताच्या मागे आम्ही चाललं पाहिजे. जो व्यक्ती आपला वधस्तंभ घेऊन चालत नाही तो व्यक्ती ख्रिस्ताच्या योग्यतेचा नाही. ख्रिस्ताच्या योग्यतेचा होण्यासाठी, ख्रिस्ताला आम्ही मान्य होण्यासाठी प्रियांनो आमचा वधस्तंभ आम्ही घेऊन चाललं पाहिजे. वधस्तंभ काय आहे आमचा? आमचा वधस्तंभ काय आहे? कोणी सांगितलंय? ओके, पवित्र शास्त्र. ओके, आणखी आपला वधस्तंभ काय आहे? हालेलुया. आपला वधस्तंभ काय आहे? क्या बात है. तर वधस्तंभच नाही कळाला तर मग घेऊन जायचंय काय? हालेलुया. ओके. आपला वधस्तंभ काय आहे? ओके. आंटींनी सांगितलं की आपल्या जीवनाचा त्याग. आणखी आपला वधस्तंभ काय आहे? आम्ही ऐकलंय या वचनाबद्दल एकदा, आठवत असेल. आपला वधस्तंभ आम्ही ख्रिस्ताच्या मागे जर घेऊन जात नाही तर प्रियांनो आम्ही ख्रिस्ताला पसंत पडणारे नाहीये, त्याच्या योग्यतेचे नाहीये. आपला वधस्तंभ काय आहे? व्हॉट इज अवर क्रॉस? वध स्तंभ म्हणलेला त्याला. वध करण्याचा स्तंभ. वधन म्हणजे काय? वध म्हणजे मारणे, जीवे मारणे. स्तंभ म्हणजे काय? स्तंभ म्हणजे काय? अहो, याला स्तंभ म्हणलं जातं ना. खांब. आमचा वधण्याचा स्तंभ आम्ही ख्रिस्ता मागे आम्ही घेऊन जातोय का? म्हणजे ज्या गोष्टी आम्ही त्याला रोज समर्पित केल्या पाहिजे त्या गोष्टी आम्ही रोज समर्पित करतोय का? आम्ही काय काय समर्पित केलं पाहिजे त्याला? समर्पित करण्याचं ते स्थान आहे. सुवार्ता आहे आमची, तो वधस्तंभ आहे. स्तुती आराधना आहे, आमची प्रार्थना आहे, आमचं वचन आहे, अनेक आत्मे आहे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. हे या गोष्टी प्रियांनो आमचं वधस्तंभ आहे. या गोष्टी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनाची जी जबाबदारी आहे ती आम्ही झटकून इतरांवरती लादू नाही शकत. आपली जबाबदारी आपल्याला पूर्ण करावीच लागेल. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मला वाटतं की आमचा वधस्तंभाला घेऊन चालायचा आहे आणि तो वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी आम्हाला अगोदर तो वधस्तंभ समजणं फार गरजेचं आहे.
ज्या गोष्टी आम्हाला प्रिय आहेत त्या गोष्टी आम्ही ख्रिस्ताला समर्पित करणं गरजेचं आहे. तो वधस्तंभ आम्हाला रोज समर्पित करायचा आहे, रोज घेऊन चालायचं आहे. ज्या गोष्टी आम्हाला समर्पित करायच्या त्या फक्त एकदाच नाही, फक्त रविवारी, शुक्रवारी, मंगळवारीच नाही. हालेलुया. सभेला आल्यानंतरच आम्हाला त्याग करायचा असं नाही. आपला मोबाईल आपण ठेवला तो त्याग नाहीये. बोलो येशू मसीह की हालेलुया. एक तास होतोय की व्हॉट्सअप पाहिलं नाही, हा त्याग नाहीये. हालेलुया. सो प्रियांनो, आम्हाला ज्या गोष्टी प्रिय वाटतायत प्रियांनो, त्या प्रिय असणाऱ्या गोष्टी आम्ही ख्रिस्ताला समर्पित करणं गरजेचे. वेळ, प्रार्थना, या गोष्टी आम्ही रोज नित्य करतोय का? आम्ही कमीत कमी 2 तरी लोकांना सुवार्ता सांगतोय का? ज्या लोकांसाठी आम्ही मध्यस्थी करायला पाहिजे त्या लोकांसाठी आम्ही मध्यस्थी करतोय का? आम्ही अधिकाऱ्यांसाठी, आपल्या देशाच्या पुढाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतोय का? आमचा वधस्तंभ आम्ही ओळखणं फार गरजेचं आहे. आमच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही ओळखणं गरजेचं आहे. प्रियांनो, जर त्या गोष्टी घेऊन आम्ही ख्रिस्ताकडे जात नाही तर प्रियांनो आम्ही ख्रिस्ताच्या योग्यतेचं नाही. हालेलुया. आम्ही या गोष्टी ख्रिस्ताला समर्पित करण्यासाठी रोज ही गोष्ट करणं गरजेची आहे. हालेलुया. रोज आम्ही स्तुती आराधना करतोय का? रोज आम्ही प्रार्थना करतोय का? रोज आम्ही वचन वाचतोय का? रोज सुवार्ता सांगतोय का? रोज आमच्या कुटुंबासाठी आम्ही ओझं घेऊन ख्रिस्ताकडे प्रार्थना करतोय का? अनेक आत्मे प्रियांनो नाशाच्या मार्गावरती आहे, त्या आत्म्यांसाठी प्रियांनो आम्ही ख्रिस्ताकडे प्रार्थना करत आहोत का? आमचा वधस्तंभ आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. त्या वधस्तंभाला आम्ही दुर्लक्ष करून प्रियांनो ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्ही पाहू शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ समजण्यासाठी आमचा वधस्तंभ आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. किती ओझं आहे त्या वधस्तंभाचं त्याच वेळेस आम्हाला लक्षात येईल. त्याच वेळेस ख्रिस्ताचा वधस्तंभ आम्हाला समजेल. आणखी एक, ख्रिस्ताने म्हणलं की मला अनुसरा. ख्रिस्ताला शरण जाणं, परमेश्वराला शरण जाणं या संबंधी आम्ही पाहतो की मला अनुसरण करा, माझं अनुसरण करा. ख्रिस्ताचं अनुसरण काय आहे? लुका शुभवर्तमान याचा अध्याय 18 वचन 18 ते 23 आम्ही वाचूया. लुका चॅप्टर 18 वर्स 18 to 23. लुका शुभवर्तमान 18 अध्याय वचन 18 पासून आम्ही वाचूयात. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळीत आलो आहे. हे ऐकून येशूने त्याला म्हटले, अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, तो फार श्रीमंत होता. तेव्हा या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोणा एका अधिकाऱ्याने विचारलं की उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? हा प्रश्न जगातल्या अनेक लोकांचा असतो. सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करायला पाहिजे? लोक अनेक गोष्टी जगामध्ये करतात. बऱ्याच जणांना वाटतं की स्वर्ग मिळवण्यासाठी मी गरीब लोकांना मदत केली, अनाथ लेकरांना मी मदत केली म्हणजे मला स्वर्ग मिळेल. प्रियांनो, देवाचं वचन स्पष्टतेने सांगतं की आम्ही आमच्या चांगल्या कर्मकांडांनी किंवा चांगल्या कृतीने आम्ही स्वर्गाचा प्रवेश आम्ही करू शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे, प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे, प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच स्वर्गामध्ये जाण्याची ती वाट आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये या अधिकाऱ्याला प्रियांनो सार्वकालिक जीवन मिळवण्याची त्याची इच्छा होती, परंतु वचन ऐकण्यासंबंधी त्याच्या जीवनामध्ये तत्परता होती, परंतु वचन ऐकून कृती करण्यासंबंधी तत्परता त्याच्या जीवनामध्ये नव्हती. बोलो येशू मसीह की. अनेक जणांना वचन ऐकायला फार आवडतं, परंतु कृती करण्याची ज्या वेळामध्ये वेळ येते ना त्या वेळामध्ये अनेक जण माघार घेतात. तुम्ही नाही करत असं. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रियांनो, वचन ऐकणं आणि कृतीमध्ये अंमलामध्ये आणणं यामध्ये फरक आहे.
या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही पाहतो की येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहे की व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून या सर्व गोष्टी पाळत आलो आहे. त्याने सांगितलं की मी आज्ञाविधी मी पालन करतो, या सगळ्या गोष्टींचं मी पालन करतो. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या गोष्टी पाळीत आहे. हे ऐकून येशूने त्याला म्हटले, अद्यापि तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जो व्यक्ती नहीं परख सकता वो प्रभु जरूर परख लेता है. ज्या गोष्टी मनुष्य पारखू शकत नाही त्या गोष्टी प्रभू नक्कीच पारखू शकतो. त्याच्याकडे जो इंडोस्कोप आहे ना, तो फार भयंकर आहे. तो अंतकरणाला पारखणारा देव त्याला म्हणलेला आहे, अंतकरणाला. आणि तो बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. तो अंतकरण पारखणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की अनेक ठिकाणामध्ये या वचनाला देण्यात आलेला आहे की तो अंतकरण पारखणारा देव आहे. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणलं की तुझ्यामध्ये एक कमी आहे. वचनात आम्ही वाचूया, येशूने हे ऐकून काय म्हणलं त्याला, अद्यापि तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया, हालेलुया. आता ही गडबड झाली त्याच्यासाठी, नसतं विचारलं तर बरं झालं असतं. हालेलुया. आता त्याला कदाचित पस्तावा वाटला असेल की मी आतापर्यंत जे करत होतो ते योग्य होतं, बरोबर आहे, परंतु आता विचारलं आणि आता गडबड हो गई सब. हालेलुया. कधी कधी विश्वासणाऱ्यांना वाटतं की मी जे जीवन जगतोय ते योग्य आहे, परंतु एखादं वचन ऐकल्यानंतर तो व्यक्ती हलून जातो. मी जे करतोय ते तर अयोग्य आहे. ती गोष्ट एकदम त्या रूटवरती घेऊन जाणारी नाही, त्या मार्गावरती घेऊन जाणारी नाही की जो मार्ग मला ख्रिस्ताकडे घेऊन जाईल. प्रियांनो, आम्ही आमच्या कृतीच्या द्वारे नव्हे, चांगल्या कृतीच्या द्वारे नव्हे, तर प्रियांनो ख्रिस्ताच्या अनुसरण्याच्या द्वारेच आम्ही ख्रिस्ताच्या मागे जाऊ शकतो. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तरुणाला पाहून सांगितलं की तुझ्यामध्ये एक कमी आहे. हालेलुया. तुझ्यामध्ये एक उणीव आहे, तुझ्यामध्ये एक कमी आहे. सो आम्हाला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये कोणती ती कमी आहे. परिपूर्ण कोणी नाहीये, मी सुद्धा नाहीये. एक कमी, ती एक कमी आम्हाला ओळखणं गरजेचं आहे की प्रभू आज तुम्हाला दाखव की ती कमी कोणती आहे. आम्ही ख्रिस्ताकडे जर मागू ना, परमेश्वर तुम्हाला देईल, सांगेल की तुमच्यामध्ये कोणती कमी आहे. जो व्यक्ती आपल्या जीवनातील कमतरतेला शोधतो, जो व्यक्ती त्या कमतरतेला शोधून त्या कमतरतेला दूर करण्यासाठी तो प्रयत्न करतो, प्रियांनो, प्रभू त्याला सहायता करतो. प्रभू त्याला सहायता करतो. त्याच्या त्या उणीवातून परमेश्वर त्याला बाहेर काढतो, त्या उणीवा प्रभू भरतो. हालेलुया. किती जणांना इच्छा आहे की प्रभूने त्या उणीवा तुमच्या जीवनातून दूर कराव्यात. जी उणीव तुमच्या जीवनामध्ये आहे, जी कमतरता तुमच्या जीवनामध्ये आहे, कोणत्याही स्वरूपाची कमतरता असेल, कोणत्याही स्वरूपाची कमतरता असेल, ती कमतरता, ती उणीव ओळखणं फार गरजेचं आहे. उणीव. या तरुणाच्या जीवनामध्ये जी वृत्ती होती ती वचन ऐकण्याबद्दलची होती, परंतु वचन पालन करायची ज्या वेळामध्ये त्याच्या जीवनामध्ये वेळ आली, त्या वेळामध्ये तो गफलतीमध्ये पडला की आता मी काय करू. तो पेचामध्ये पडला. विश्वासणाऱ्यांना असं होता कामा नये. विश्वासणाऱ्याने तत्परतेने प्रभूचं वचन पालन करणं फार गरजेचं आहे. वचन ऐकणं आणि कृतीमध्ये आणणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं काम पाहिजे. फक्त वचन ऐकणारे आम्ही होता कामा नये. वचन फक्त ऐकणारे जे असतात ना, ते फक्त ऐकून घेतात आणि थोड्या वेळाने सोडून देतात. काय झालं माहिती नाही. कधी कधी विचारलं जातं काल काय वचन सांगितलं, आठवत नाहीये. हालेलुया, हालेलुया. सो तुम्हाला वचन कदाचित आठवणामध्ये नाही राहिलं तरी चालेल, परंतु त्याचा बोध जर तुम्हाला झाला तरी पुरे आहे. हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो या व्यक्तीने, या तरुणाने जो प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताकडे केला, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुझ्यामध्ये एक उणीव आहे, तुझं असेल नसेल ते काय कर, विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.
याची संपत्ती इतकी मोठी होती की याला ही वाटण्याची किंवा विकून टाकण्याची इच्छा झाली नाही. हालेलुया. ही इच्छा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये होणं फार गरजेचं आहे की आपलं असेल नसेल ते विकणं फार गरजेचं आहे. व्हॉट वी हॅव, आपल्याकडे काय आहे ते प्रत्येक ख्रिस्तासाठी समर्पित करणं फार गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्तासाठी काय काय समर्पित केलंय? आपलं नाव केलंय का? ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित केलंय का? ख्रिस्तासाठी आत्मत्याग आम्ही केलाय का? ख्रिस्तासाठी आपल्या सर्वस्वाला आम्ही त्याग केलाय का? त्याला जर दिलं नसेल तर आजची वेळ आहे की आम्ही ख्रिस्तासाठी त्या गोष्टी समर्पित कराव्या. प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी सांगितल्यानंतर पण ते हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. कसा होता? फक्त नाही श्रीमंत नाही, वचन सांगतो फार श्रीमंत होता. हालेलुया. कदाचित त्यावेळेसचा तो अंबानी असेल बरं का, बिल गेट असू शकतो त्यावेळेसचा तो. फार श्रीमंत म्हणलंय त्याला. श्रीमंत असणं आणि फार श्रीमंत असणं फरक आहे. लखपती असणं, करोडपती असणं आणि अब्जोधीश असणं यामध्ये फरक आहे. हालेलुया. इथे बसलेले बरेचसे जण लखपती असतील. हालेलुया. लाख रुपये असणं म्हणजे लखपती आहे, करोड असणं म्हणजे करोडपती आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो, तो व्यक्ती फार श्रीमंत होता. त्याच्याकडे असलेलं जे संपत्ती आहे फार मोठी होती आणि म्हणून त्याला फार कठीण ही गोष्ट वाटली. म्हणून आपल्याकडे फार मोठी गोष्ट कमवण्याचा प्रयत्न करू नका. कमी गोष्ट असू द्या, म्हणजे तुम्हाला लगेच प्रभूला समर्पित व्हायला सोपं जाईल. हालेलुया. जितक्या कमी तुमच्याकडे गोष्टी असतील ना, तुम्ही लवकर समर्पित व्हाल. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल की जे उच्च शिक्षित असतात त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करायला फार अवघड जातं, परंतु जे अडाणी लोक आहेत ना, ते प्रभू येशू ख्रिस्ताचा फार लवकर स्वीकार करतात. ज्यांच्याकडे कमतरता आहे ना ज्ञानाची, जगिक ज्ञानाची, ते प्रभूवरती लवकर विश्वास करतात. परंतु ज्यांच्याकडे जास्त ज्ञान आहे, जगिक जास्त ज्ञान आहे, त्यांना फार अवघड जातं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करायला. ज्यांच्याकडे फार दरिद्री आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला फार लवकर स्वीकारतात, परंतु ज्यांच्याकडे फार श्रीमंती आहे त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारायला फार अवघड जातं. ते विचार करतात की माझ्या ज्ञानाच्या जोरावरती, माझ्या बुद्धीच्या जोरावरती, माझ्या पदाच्या जोरावरती मी संपत्ती मिळवली. परंतु प्रियानो, ज्या व्यक्तीकडे काहीच नाही तो व्यक्ती लवकर प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो. म्हणून आपल्याकडे काय असेल नसेल ते ख्रिस्ताला समर्पित करा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू शकता, त्याच वेळेस तुम्ही ख्रिस्ताला अनुसरू शकता. आता मी या गोष्टीच्या विरोधात नाहीये की संपत्ती तुम्ही मिळू नाहीये. संपत्ती मिळवणं हा एक आशीर्वाद आहे, संपत्ती प्राप्त होणं हा सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. परंतु त्या गोष्टी मिळाल्यानंतर सुद्धा त्या ख्रिस्ताला समर्पित करणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपल्याहून नाही मिळाल्या बरं का, त्या परमेश्वराकडून मिळाल्यात. किती जण मान्य करतात त्या गोष्टी? तुमची जी ही गोष्ट तुमच्याकडे आज आहे ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. जोरदार वाजूयात. जी ही गोष्ट तुम्हाला आज तुमच्याकडे आहे ती परमेश्वराकडून आहे. धनसंपदा असेल, संपत्ती असेल, शिक्षण असेल, ज्ञान असेल, बुद्धी असेल, पैसा असेल, सोनं असेल, प्रॉपर्टी असेल, तुमचं पद असेल, ज्याही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या परमेश्वराकडून आहे. आणि या गोष्टी तुम्ही देवाला समर्पित करा, परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करेल. आणखी एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. योहान वर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 12. जॉन चॅप्टर 8 वर्स 12. योहान 8:12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मला जो अनुसरतो तो अंधारात चालणार, त्याच्याजवळ काय राहील? काय राहील? काय राहील? परत एकदा वाचा सिस्टर ते वचन. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आम्ही म्हणूया की मी प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतो, माझ्या जीवनात मी अंधकारात चालणार नाही, तर माझ्याजवळ जीवनाचा प्रकाश कायम राहील. किती जणांना विश्वास आहे या वचनावरती?
जर तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुसरण करणार आहे, अनुसरण करणं म्हणजे काय? ओके, आणखी? ओके, आणखी? ओके, आणखी? अनुसरण करणे म्हणजे काय? ओके, आणखी? अनुसरण म्हणजे अनुकरण. जसं ख्रिस्ताने अनुकरण केलं त्या स्वरूपाने आम्ही अनुकरण करणं. कॉपी पेस्ट. ख्रिस्ती जीवन असंच आहे, परंतु आम्हाला कॉपी कोणाची करायची? प्रभू येशू ख्रिस्ताची करायची, ती आपल्या जीवनामध्ये पेस्ट करायची. जर तुम्ही व्यक्तीच्या जीवनातून कॉपी कराल तर कदाचित तुम्ही फसल्या जाल. वचनच सांगतं तसं की ज्याच्या ठाई प्रकाश आहे त्यालाच आम्ही अनुसरण करावं, आणि प्रकाशित केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. मनुष्याच्या ठाई अंधकार आहे, मनुष्य कुठे चालला आहे त्याला माहिती नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई प्रकाश आहे, आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणारे आम्ही असलं पाहिजे. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की जो मला अनुसरतो, जो माझं अनुकरण करतो, तो अंधकारात चालणार नाही. हालेलुया. तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. त्याच्या जीवनामध्ये काय राहील? जीवनाचा प्रकाश. आणि ज्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश असेल तो अंधकारात चालणार नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे मागे चालेल. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही रोडनी जात असतो रात्रीच्या वेळेस, ज्या बाजूला उजेड आहे, ज्या ठिकाणामध्ये प्रकाश आहे, त्याच ठिकाणी आम्ही गाडी चालवतो, बरोबर आहे. परंतु जिकडे अंधकार आहे तिकडे गाडी घेऊन जातो का? नाही. आपल्याला माहिती जिकडे अंधकार आहे कदाचित धोका असू शकतो, खोल दरी असू शकते, रस्ता व्यवस्थित नसेल, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होण्याची शक्यता आम्हाला वाटते. आणि म्हणून ज्या ठिकाणामध्ये प्रकाश आहे, ज्या ठिकाणामध्ये उजेड आहे, त्याच मार्गाने आम्ही आमची गाडी घेऊन चालतो. त्या प्रकारे आत्मिकरित्या जर आमच्या ठाई प्रकाश असेल, आमच्या ठाई जर प्रभूचा प्रकाश असेल, तर पियानो आम्ही अंधकारात कधी चालणार नाही. आम्ही डावीकडे उजवीकडे आम्ही वळणार नाही, तर आत्म्याच्या द्वारे आम्ही चालल्या जाऊ, की जो आत्मा आम्हाला, पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आम्हाला चालण्यासाठी शिकवेल. म्हणून पियानो या वचनानुसार प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रथम त्या परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे. आमच्याकडे काय आहे त्या प्रत्येक गोष्टीने ख्रिस्ताला, त्या परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे, तरच आम्ही वाचवले जाऊ. शरण गेल्याशिवाय नाही बरं का. आम्ही जर वाटलं आम्हाला की मी कुठल्याच कारणाने शरण जाणार नाही, आमचा अभिमान असेल, आमच्याकडे असलेलं पद असेल, आमच्याकडे असलेलं शिक्षण असेल, आमच्याकडे असलेलं पियानो संपत्ती असेल, आमच्याकडे असलेलं नाव असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ख्रिस्ताला समर्पित व्हायचंय, नाही परमेश्वरा मी काहीच नाहीये, आय एम झिरो, यू आर हिरो. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताला समर्पित होऊ, पियानो ख्रिस्त आम्हाला मोठं नाव देईल, मोठं समृद्धी देईल, मोठी कृपा देईल, आणि स्वर्गामध्ये असलेलं मोठं स्थान तो त्याच्या लेकरांना नक्की प्रदान करेल. शरण गेल्याशिवाय वाचवल्या जाऊ शकत नाही. आम्ही शरण कसं जाऊ शकतो? तर पियानो आत्मत्यागाच्या द्वारे, ख्रिस्ताला आपला वधस्तंभ घेऊन आम्ही ख्रिस्ताच्या मागे जाण्याच्या द्वारे आणि ख्रिस्ताचा अनुकरण करण्याच्या द्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाऊ शकतो. याद्वारे प्रभू आम्हाला अधिक त्याचे सामर्थ्य, त्याची कृपा, त्याची शांती, त्याचं आरोग्य, त्याचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये अधिकतेने तो देऊ इच्छित आहे. सो आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टीचा विचार करूया की आज आम्हाला शरण जाण्यासाठी कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की त्या तरुणाला तुझ्यामध्ये एक उणीव आहे, एक कमी आहे. सो कदाचित आम्हाला शरण जाण्यासाठी एखादी गोष्ट उणीवेने असेल, कमतरतेने असेल, की आम्ही शरण जायला प्रयत्न करतो पण आम्हाला ती गोष्ट शरण जाऊ देत नाही. कदाचित व्यसन असू शकतं, कदाचित असं लपणार पाप असेल, अशी एखादी वाईट गोष्ट असेल, एक वाईट सवय असेल की जी आम्हाला शरण जायला, परमेश्वराला शरण जायला रोखणारे असेल, थांबवणारे असेल. आम्ही त्या गोष्टीचं आज आत्मपरीक्षण करूया की प्रभू आज माझ्या जीवनामध्ये कोणती कमी आहे की मला तुला शरण जायला परमेश्वरा ती गोष्ट थांबवत आहे, माझे आशीर्वाद मिळवण्यासाठी मला त्या गोष्टी थांबवत आहे. आज आम्ही आत्मपरीक्षण करूया, आमचे नेत्र बंद करूया, प्रार्थनेमध्ये आम्ही जाऊया.